मोबाईलवर बोलत होता तेवढ्यात बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला। त्याच्यामध्ये तनिष जखमी झालाय। नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि त्याची प्रकृती स्थिर आहे। घटनेची दखल घेत वन विभागाने घटनास्थळी ड्रोनद्वारे पाहणी केली असून परिसरामध्ये 8 पिंजरे लावले। पुण्यामधल्या पाषाण सुतारवाडीत बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। बिबट्याच्या परिसरात वावर असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। काही ठिकाणी बिबट्याचे ठसे देखील आढळून आले आहेत। याआधी पुण्यातल्या औंध आणि बावधन भागात बिबट्या दिसलेला, त्या बिबट्याला अजूनही जेरबंद करण्यात आलेलं नाही अशी माहिती समोर येते। चंद्रपूरच्या अंबोरा गावाजवळ वाघाचे 2 बछडे आढळून आल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मात्र वाघाचे बछडे गावाजवळ आल्याचं समजताच काही गावकऱ्यांनी या बछड्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली। मात्र वन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि गावकऱ्यांना समज देत घरी परतण्यास सांगितले। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातल्या अडगाव बुद्रुक गावातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। यात अडगावातील मोहम्मदिया उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेतल्या काही विद्यार्थ्यांनी